मंडळी बघा, आज आम्ही पोपटी लावतोय. सगळ्यांना माहिती असेल ना पोपटी म्हणजे काय. कोकणातली लोक त्यांना माहिती आहे पोपटी म्हणजे काय असतं ते. आम्ही शेंगा घेतल्या वालाच्या, चिकन घेतलं मॅग्नेट करून, अंडी आणि हे बटाटे आणि त्याला भांबरूट टाकलं त्याला आणि पोपटी लावली. आणि पोपटीच्या शेंगा तयार झाल्या की आम्ही तुम्हाला दाखवू. बघा बघा मंडळी, आता आम्ही हे केले, पोपटी लावली. चिमटा दे आणि पोपटीची भांबरुडी काढली, वरती भांबरूट टाकली होती. भांबरुडीचा पाला तो आम्ही काढतोय आता मी आणि तुम्हाला दाखवते कशी पोपटी असते ती. बघा, हा भांबरुटीचा पाला. चिमटा बरोबर नाही ना. खूप जास्त बाबूने हे केलंय त्याला. हा सगळा पाला भरपूर टाकला. भांबरुटीचा पाला आहे बघा. त्याच्यामुळे ऊब येते, टेस्ट येते आणि छान लागते. फ्लेवर चांगला येतो. आता पलटी कर. आता मी पलटी करते. तुम्ही काय काय टाकलं होतं ताई? ह्याच्यामध्ये मी हे टाकलं होतं आपलं पहिलं शेंगा वालाच्या, नंतर चिकन घेतलं आणि चिकन मॅग्नेट करून घेतलं छानपैकी. हां, आणि ओवा टाकला, अंडी टाकली आणि त्याच्यामध्ये आणखी बटाटे पण टाकले. माझ्या मुलांना बटाटे खूप आवडतात ना. हां, त्याच्यामुळे बटाटे पण टाकले आणि शेंगा वगैरे छान शिजल्यात आणि चिकन पण छान शिजलंय बघा. तुम्ही पण सगळ्यांनी आमच्याकडे पोपटी खायला या. हे बघा दरमाळ. बघा मंडळी, आमची झाली आहे पोपटी. या सगळ्यांनी पोपटी बघते बघा, बघायला या. हे बघा किती छान पोपटी, शेंगा. हा बघा चिकन पण छान शिजलाय. ह्याच्यामध्ये हा हे टाकलेला आहे, काय तर मला बोलतात का मला येत नाही, पण हा बघा लांबचा असतो त्याचा पाय, तो पण टाकलेला आहे. हा बघा लॉलीपॉप त्याला म्हणतात ना तुमच्या भाषेत, आम्ही आपली तंगडा बोलतो. हे बघा हे पण टाकलेलं आहे आणि आम्ही आता याचा मस्तपैकी स्वाद घेणार आहोत. तुम्ही पण या आणि खा.